नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल उद्योगशील शेतकरीवर. तर आज आपल्याला डांगर लागवड करून 23 दिवस झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो की मी डांगर लागवडची काय म्हणजे डांगराची काय प्रोग्रेस आहे, वेल कसं आलंय आणि तूर देखील दाखवतो जी की डांगराच्या 15 दिवस अगोदर आपण लावलेली होती. तर तुम्हाला मी दाखवतो की आता वेल वगैरे आपले कसे दिसत आहेत. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता की 23 दिवसात आपलं वेल वगैरे कसे आलेले आहेत, किती पानावर आलेले आहेत. तर आता 4-5 पानावर यायला तर त्याला 10-12 दिवस पण खूप होतात. सर्व डांगर आलेले आहेत. 30व्या दिवशी तुरीची आपण शेंडा खोडणी केली होती आणि आता तिला बरेच फुटवे आलेले आहे, जसे की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हे आपलं सर्व 1 एकरचं क्षेत्र आहे, ज्याच्यात आपण तूर व डांगर लागवड केलेली आहे. तर तुम्ही लांबपर्यंत बघू शकता की सर्व वेल आणि सगळी तूर उतरलेली आहे. खास हे आज ही व्हिडिओ करण्याचं कारण तुम्हाला दाखवायचं होतं की 23 दिवसात आपलं डांगर कसं उतरलंय वगैरे. आणि अजून एक दुसरं कारण होतं की बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंटद्वारे बरेच प्रश्न विचारले गेले, तर आपण त्यांच्या शंकांचं आज निवारण करूयात. तर पहिला प्रश्न आहे की डांगर वेल तुरीवर जाणार तर तूर येणार नाही. तर जर असं काही झालं, समजा आपलं डांगर थोड्या दिवसांनी वगैरे जर तुरीवर चढलं, किंवा तसं चढणार तर नाही आहे, कारण तुम्ही आता मागं व्हिडिओत बघू शकता की डांगर आणि तूरची ही लाईन आहे आपली, ही मागं. तर त्याच्यावर अजून तसं काही दिसत नाही आणि तूर पण बऱ्याच हाईटवर आली. आणि समजा जर थोडंफार इकडे तिकडे चढलंच, तर आपण थोडेसे कष्ट घेऊन ते थोडंसं साईडला वेल करून आपण ही जी मध्ये स्पेस आहे आपण त्याच्यात टाकू शकतो. आणि दुसरा प्रश्न आहे की लागवड कधीची आहे. तर डांगर लागवड आहे 12 जूनची आणि त्या अगोदर 15 दिवस म्हणजे मे एंडिंगला आम्ही तूर लागवड केलेली आहे. तर अजून एक प्रश्न, तिसरा प्रश्न असा आहे की डांगरला जास्त पाणी लागते आणि तुरीला कमी पाहिजे, मग ते कसं जमतं. तर आता इथं तुम्ही बघू शकता की आपण ड्रिप सिस्टम केलेली आहे. तर ड्रिपनी दोन्ही याला पाणी व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी बरोबर पोचते. आणि आता सध्या पावसाळा चालू असल्यामुळं जसा पाऊस पडतो त्याच्यावर पाणी आहे, त्यामुळं बोर वगैरे मोटर करायची गरज अजून भासलेली नाही आहे आपल्याला. तर तण व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तण व्यवस्थापन कसे करायचे. तर सर्वप्रथम वेलवर्गीय पिकांमध्ये तण व्यवस्थापन करताना आपण तणनाशकाचा वापर करू शकत नाही. तर याच्यात कोळपणी किंवा खुरपणी हे दोनच आपण करू शकतो. आणि जर समजा मी कमेंटमध्ये लिहिलं असेल चुकून तण व्यवस्थापन किंवा कोणते औषधं वगैरे विचारून, तर तण व्यवस्थापन आपलं याच्यावर आपल्याला तणनाशक नाही वापरता येत. आणि तुम्ही कुठलाही बाकी काही उपाय असतील तर तुमच्या जवळच्या जिथं ते औषधाचं दुकान असेल तिथं जाऊन तुम्ही तुमच्या जे काही शंका आहे, म्हणजे समजा पुढे जाऊन पानाला होल वगैरे पडले किंवा आळी लागली, तर त्याचं औषध मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सगळं आपण बघूयात. आणि त्याच्यानंतर होतं की सरींनी पाणी दिले तर जमेल का. तर हो, सरींनी पाणी दिलेलं पण जमते. असा काही प्रॉब्लेम आहे नाही की फक्त बेडवरच किंवा ड्रिपनीच केलं पाहिजे. तर अजून एक प्रश्न आहे की डांगरचा सरासरी भाव किती असतो आणि एकरी किती उत्पन्न येतं. तर डांगराचा सरासरी भाव आजपर्यंत 8 ते 12 होता आणि एकरी जर उत्पन्नाचं बघितलं तर 20, 25, 30 पर्यंत जाऊ शकतं. आणि जसं की अजून प्रश्न विचारले की डांगर मार्केट वगैरे कुठे आहे. तर मार्केट जसं की वाशी, ओतूर, कल्याण मार्केट आणि जवळील तुमचे जे मार्केट आहे तिथं वापरू शकता. कारण डांगर हे फक्त खाण्यासाठी किंवा सांबारात वापरण्यासाठीच नाही वापरत, तर डांगरचा सॉस पण बनवतात. तर बऱ्याच मोठ्या कंपनी डीलर्स हे डांगराला भरपूर म्हणजे त्याची आवक जास्त असते, मागणी जास्त असते डांगराची. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की ॲव्हरेज कसे निघते. तर आपण आता जर समजा यावर्षी आपल्याला कमी किंवा जास्त ॲव्हरेज जरी निघलं डांगरा पिकामध्ये किंवा कमी जास्त जरी झालं, तरी आपण आंतरपीक म्हणून तूर पण घेतलेलं आहे. तर आपलं दोन्ही मिळून ॲव्हरेज आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपलं ह्या वेळेचं टार्गेट आपल्याला साध्य होणार आहे. आणि तुम्ही जी प्रोग्रेस बघितली की डांगर आणि तुरीची, तर असं तरी वाटतंय की आता सगळं एकदम ऑल सेट आहे, 100% सगळं चांगलंच होईल. आणि निसर्ग आपल्यासोबतच आहे की पाऊस वगैरे सगळं वेळेवर असल्यामुळं
डांगराचे उतरण पण एकदम चांगली झालेली आहे. आणि असंच व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मग तुम्हाला बनवला येणार. आणि बेल आयकॉन दाबून तिथं ऑप्शन असतं ऑल, ते जर ऑन केलं तर माझी जी व्हिडिओ येईल जेव्हा पण मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ लगेच आपल्या फीडवर येऊन जाईल. धन्यवाद.